कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना, कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली. बोलण्यापूर्वी शब्द माणसाचा गुलाम असतो, पण बोलल्यानंतर माणूस शब्दाचा गुलाम होतो. असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आयुष्य सरळ आणि साधे आहे. ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं. आपल्याला आपल्या क्षेत्रात टिकायचे असेल तर आपल्यावर होणारी टीका आपल्याला सहन करावीच लागेल, कारण स्तुती आळशी बनवते तर टीका व्यक्तीला खडबडून जाग करते. दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधे आयुष्य जगत असतात. शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी त्यात जमीन आसमानाचा फरक असतो. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं. ज्या वेळेस सजीव लोक साथ सोडतात त्यावेळेस निर्जीव गोष्टींचा आधार घ्यावा लागतो, मग तो दगड का असेना. जीवनात यश नक्कीच मिळतं, पण त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो, कारण समुद्रात पोहत असताना तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता हे फक्त तुम्हालाच माहीत असतं. परिस्थिती कितीही बिकट असू द्या, स्वाभिमानी माणसं स्वतः कष्ट करूनच जगतील, पण कुणाकडे भीक नाही मागणार. नशिबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका. जीवनात कधी उदास होऊ नका. नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर, कारण भविष्य तर त्यांचंही असतं ज्यांचे हातच नसतात.